कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी प्रतिनिधींना संधी द्यावी अशी मागणी जिल्हास्तरीय ओबीसी समाजाच्या बैठकीत करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष मोहन हजारे होते। राजकीय पक्षांनी ओबीसी उमेदवारांना संधी दिली नाही तर संघटनेच्या वतीने पर्यायी ओबीसी उमेदवार उभे केले जातील असा इशारा देण्यात आलाय। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मिळालेलं आरक्षण टिकवण्यासाठी खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भूमिका ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी मांडली। तर शिवाजी माळकर, सुभाष कुरव यांनी ओबीसी समाजाने सामाजिक एकोपा जपावा असं आवाहन केलं। बैठकीला एकनाथ कुंभार, संभाजी पवार, अमृत सुतार, किशोर लिमकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू असलेल्या मुलांसाठी कोल्हापुरातील डीएम फाउंडेशनच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। त्यातून सुमारे 25 बालकांची तपासणी बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून करण्यात आली। त्यापैकी 18 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे। हा उपक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश मणेर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला। यावेळी नौमान मकानदार, आवेश मणेर, अय्यान आंबेकरी, ॲडव्होकेट आसिफ मुल्ला यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। अयोध्या डेव्हलपर्सच्या वतीने कोल्हापुरात दुबई प्रॉपर्टी एक्स्पो प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। यापूर्वी आयोजित केलेल्या याच प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद पाहून 10 आणि 11 मे रोजी पुन्हा हॉटेल सयाजीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं। त्यातून कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना दुबईतील विविध गृहप्रकल्प आणि रिअल इस्टेटबद्दल माहिती मिळाली। 200 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी या प्रदर्शनाला भेट दिली। दुबईतील आघाडीचे बिल्डर शोभा दमॅक यांच्यासह नामवंत बांधकाम व्यावसायिकांचा या प्रदर्शनात सहभाग होता। कोल्हापूरच्या गुंतवणूकदारांमध्ये थेट दुबईत प्रॉपर्टी घेण्याची इच्छा आणि क्षमता आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कोल्हापुरातील रंकाळ्यासमोर असणाऱ्या पद्माराजे उद्यानात विपुल वृक्षसंपदा आहे, पण काही नागरिकांकडून जाणून बुजून इथली वृक्षसंपदा धोक्यात आणली जाते। काही नागरिक या उद्यानात झाडाखाली बसून मद्यपान आणि धूम्रपान करतात। पेटलेली बिडी किंवा सिगारेट थेट झाडाखाली टाकतात। अशाच प्रकारामुळे आज पद्माराजे उद्यानातील एका मोठ्या वृक्षाला अचानक आग लागली। त्यामुळे झाडानं पेट घेतला। अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली। मात्र अशा पद्धतीनं बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सव्यासाची गुरुकुल यांच्या वतीने शिवकालीन युद्धकला आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। राज्योपाध्यायनगर इथल्या मैदानावर सुरू असलेल्या शिबिरातून देशाची भावी पिढी सशक्त, निर्व्यसनी आणि बलवान करण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी भारतीय व्यायाम अंगीकारला पाहिजे असं शिवप्रतिष्ठानचे धारकरी गजानन महाजन गुरुजी यांनी सांगितलं। यावेळी शारंग देशमुख, गजानन तोडकर, आशिष लोखंडे, शीलाताई माने, रश्मी साळोखे उपस्थित होत्या। खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला नामोहरम केल्यामुळे आपल्या जवानांबद्दल सर्वांनाच अभिमान आणि कृतज्ञता आहे। या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचा विशेष गौरव करण्यात आला। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे आणि निवृत्त सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्या हस्ते करवीर तालुक्यातील गिरगाव इथल्या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विनायक जरांडे, ओंकार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।